नमस्कार माझ्या सर्वांना. मी शिवानी गावाकडच्या स्वादमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे हलवाई स्टाईल खस्ता मूग दालची कचोरी, जी बनवायला पण सोपी आहे. सोपी म्हणजे थोडा वेळ लागतोच म्हणा, बट खायला खूप टेस्टी बनलेली आहे, खूप मस्त. चला तर सुरू करूया आजची रेसिपी. त्यासाठी 1 कप मूग दाल जी असते बिना फुलवाली, ती मी 4-5 तास भिजायला ठेवली होती. तुम्हाला लवकर बनवायचं असेल तर 2 तास तुम्ही गरम पाण्यामध्ये तिला भिजायला ठेवू शकता. तर डाळ भिजलेली आहे. चला तर अगोदर डो तयार करून घेऊ. त्यासाठी मी 2 कप मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धा चम्मच नमक घातलेलं आणि 1 चम्मच अजवाईन घातलेला आहे. आणि तुम्ही यामध्ये खस्ता पण येण्यासाठी एक तर तूप पण घालू शकता, नाहीतर गरम केलेलं 3 ते 4 चम्मच ऑइल घालू शकता. मी ऑइलचा वापर केलेला आहे. अगोदर तेलाला गरम करून घ्यायचं मस्त कडकडीत असं, आणि नंतर 3-4 चम्मच तेल घालायचं त्यामध्ये, आणि सर्व तेल मैद्याला असं लावून घ्यायचं. बघा मूठ बनल्यासारखे होते. अशा प्रकारे आपल्याला तेल टाकायचं आहे. सर्व मिक्स करून झालं की त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं. एकसाथ नाही घालायचं कधी पण, थोडं थोडं करून पाणी घालायचं आणि त्याचा सॉफ्ट डो आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. बघा अशा प्रकारे सॉफ्ट डो तयार झालेला आहे. आता एक रुमालीचा कापड किंवा कोणता पण एक कॉटनचा कापड घेऊ शकता तुम्ही, आणि त्याला थोडं ओलं करून घ्यायचं आणि ह्या डोवर झाकून ठेवून द्यायचं 15 ते 20 मिनटं. 10-15 मिनटंही ठेवलं तरी चालते. नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चम्मच मी धन्याची जी बीज असते धनिया ते घातलेलं आहे. 1 चम्मच काळी मिरी, सूप, जिरं आणि 3 ते 4 लाल मिरच्या. त्याचं दरदरं असं कूट तयार करून घ्यायचं आहे. डाळीतलं पाणी सर्व काढून घेतलेलं आहे. आता डाळीला पण आपण दरदरं असं बारीक करून घेऊ. त्याचं बघा जास्त पेस्ट म्हणजे फाईन असं पेस्ट तयार नाही करायचं आहे आपल्याला, थोडं दरदरच ठेवायचं आहे. अशा प्रकारे डाळ पण बारीक करून झालेली आहे. नंतर कढाईमध्ये 3 ते 4 चम्मच तेल घालायचं, गरम करून घ्यायचं मस्त, आणि त्यामध्ये जिरं मोहरी घालून जो बनवलेला जो कूट होता म्हणजे मसाला होता तो त्यामध्ये टाकायचा, आणि त्याला पण छानपैकी परतून घ्यायचं. थोडीशी हिंग घालायची आणि थोडंसं अद्रक किसून घेतलेलं आहे मी, ते टाकायचं. 1-2 मिनटं त्याला पण छानपैकी परतून घेऊ, म्हणजे त्याचं फ्लेवर वगैरे जेही कच्चेपण वगैरे असेल ते निघून जाईल. नंतर अर्धा कप बेसन घेतलेला आहे. ते पण छानपैकी आपण 2 ते 3 मिनटं शिजवून घेऊ, जोपर्यंत त्याचा बेसनाचा जो सुगंध आहे तो येत नाही, छानपैकी शिजत नाही, तोपर्यंत त्याला शिजवून घेऊ. नंतर जी बारीक केलेली डाळ होती ती त्यामध्ये टाकायची आणि ते पण 2 ते 3 मिनटं शिजवून घ्यायचे. बघा अशा प्रकारे. आता हे थोडं ओलसर वाटत आहे, म्हणजे चिकट वाटत आहे. थोड्या वेळाने शिजलं की आपोआपच ते सुकं म्हणजे असं होऊन जाईल बघा. नंतर मसाले घालूया. 1.5 चमचा जवळपास मी लाल तिखट, थोडीशी हळद, आमचूर पावडर, धनिया पावडर, जिरा पावडर आणि काळं मीठ घालून चवीनुसार साधं मीठ पण घालायचं आणि सर्व मिश्रण एकत्र करायचं. बघा आता कसं सुकं झालेलं आहे. अगोदर किती चिकटसर होतं. आता अशा प्रकारेच आपल्याला फिलिंगचा जो बॅटर आहे, जो मसाला आहे तो तयार करून घ्यायचा आहे. नंतर थोडीशी कस्तुरी मेथी घालून घेऊ. त्याच्याने आणखी खूप छान फ्लेवर येते आणि खूप खायला पण छान वाटते. डो पण रेडी झालेला आहे. एकदा आणखी त्याला मळून घेऊ आणि त्याचे बॉल्स तयार करून घेऊ. जेवढे तुम्ही मसाल्याचे बॉल्स तयार कराल तेवढेच मैद्याच्या जे कचोरीचे जे बॉल्स आहे मैद्याचे, त्याचे पण तेवढेच करून घ्यायचे. बघा
अगोदर आपण मसाल्याचे करून ठेवून हे समजा 8-10 बनले तुमचेवाले, तर ते पण तेवढेच बनवून घ्यायचे. आणि एक्स्ट्रा उरलेला मसाला मी काढून ठेवलेला आहे, थोडा जास्त झालेला होता. आता छोटे छोटे बॉल्स घ्यायचे मैद्याचे आणि असं बिचामध्ये जास्त प्रेस न करता साईडने प्रेस करायचं आणि त्यामध्ये जे फिलिंग्सचे बॉल आहे ते फिलअप करायचे आणि असं मोदकसारखे पॅक करून घ्यायचे. मोदक भरल्यासारखे भरून घेऊ आपण बघा अशा प्रकारे. आणि थोडं बिचामध्ये प्रेस करायचं जेणेकरून जो मसाला आहे नंतर छानपैकी फुगून कचोरी पण छानपैकी फुगेल. बघा अशा प्रकारे प्रेस करत राहायचं. साईडने पण थोडं करायचं. एक आणखी करून दाखवते तुम्हाला. बिचामध्ये जास्त प्रेस नाही करायचं जेव्हा फिलअप करतो आपण त्या टायमाला. नंतर फिलिंगचा बॉल भरला की असं मोदकसारखं किंवा पुरणपोळीसारखं असं मसाला फिलअप करून घ्यायचा आणि पॅक करून घ्यायचा. एक्स्ट्रा पार्ट निघत असेल वरचा तर तो काढून घ्यायचा. असा बॉल तयार करून झाला की असं चेपट करून घ्यायचं. त्याला चापट केलं की कचोरी तयार करून घ्यायची. आणि मेन इम्पॉर्टंट म्हणजे तर ऑइल आपल्याला जास्त गरम नको. यामध्ये अगदी लो फ्लेमवर गरम केलेलं ऑइल पाहिजे. जास्त गरम असलं तर कचोरी बरोबर शिजत नाही, कच्ची राहते. बघा 2-3 मिनिटानंतर याला बबल्स यायला चालू झालेले आहे. अशाच प्रकारे आपल्याला थंड म्हणजे खूप थंड नाही, नॉर्मल लो फ्लेमवर गरम केलेलं ऑइल पाहिजे. आणि जोपर्यंत कचोरी फुलत नाही तोपर्यंत तिला पलटवायचे पण नाही. बघा जेव्हा फुलली मी तेव्हाच तिला पलटवत आहे. आणि याला अगदी लो फ्लेमवरच म्हणजे मीडियम लो फ्लेमवरच शिजू द्यायची, म्हणजे आतमधनं कच्ची राहणार नाही. पंधरा ते 20 मिनटं लागतात याला शिजायला. थोडा वेळ लागते पण खायला टेस्टी लागते. ऑलमोस्ट तयार करून घ्यायचं सर्व. कशी वाटली रेसिपी आजची तुम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.